तालुका आमचे अत्यंत जवळचे मित्र सिद्धेश गायकवाड सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. ओके, चला जाऊ मैदानाच्या आतमध्ये जिथे सामना रंगलाय. एका बाजूला आई डोंजाई स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट द ग्रेट मराठा शाहूवाडी या दोन संघात मी लढत आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र चांगला जज पाहायला मिळाला. इथे मात्र फलंदाज होत आहेत बाद. जाऊ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर चला जाऊ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मागवती गोलंदाज आपण पाहतोय. पुढचा बॉल बन्ना ट्रेक मध्ये पाहायला मिळाला. प्रवीण कांबळे यांना आपण पाहतो गोलंदाज मागवती ज्यांनी आपण पाहिलं गेलं तर मागे चेंडू स्वतः आपण स्वतः गोलंदाजी करत असताना चेंडू खाली आले. चांगला जजमेंट पाहायला मिळाला आणि एक साधा सोपा झेल ते मात्र टेपला आणि आपण पाहायला गेलं तर अमोल गाडे यांना मात्र मैदानाच्या बाहेर धाडलंय. जाऊ मैदानाच्या आतमध्ये आपण ही जोडी मैदानाच्या आत एका बाजूला सूरज निकम आणि त्यांच्या समवेत सचिन सुरेश बने ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगलं शतक्षण मैदानाच्या आतमध्ये झालं ते अर्थात अनिल पाटील यांच्या माध्यमातून मात्र फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि इथे मध्ये सिंगल धाव मात्र प्राप्त केली जाते. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल आडव्या बॅटना इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. एका षटकाचा अंत दुरू झाला. धावफलक धावा झाल्या त्या अर्थात 10 धावा. एक गडी बाद 10 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहायला घेता आई डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबर्डे या संघाची धावसंख्या मात्र आपण धावफलकात येथून मात्र पाहतोय. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेच्या पाहायला घेत तर आज पंतांच्या भूमिकेमध्ये जी खऱ्या अर्थाने त्रिमूर्ती आपल्याला लाभले तर एका बाजूला आपण पाहिलं तर जय पवार, महेंद्र भवर सर त्यांच्या समवेत मुन्ना पठाण आणि हेमंत शेट्टी सर याच खऱ्या अर्थानं आज पंतांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सकाळी त्यापासून पाहिलं गेलं तर नक्कीच चांगल्या दर्जाचं कामकाज आज त्यांचं मात्र राहिलंय. योग्य ते निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच सरांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलंय. असे या पंचांचं नक्कीच मी क्रिकेट समालोचक सिद्धेश गायकवाड पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि घेऊन मैदानाच्या आतमध्ये जिथे पाहायला गेलं सांगितलं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज मागमध्ये दाखल झालाय तो गोलंदाज निलेश मॅन फ्रॉम गवळेवाडी. पहिला बॉल इथे घेऊन मात्र सज्ज होतील. पहिला बॉल खोला टाकला होता. सुंदर फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जरूर आलेच वेगाने चेंडू पर्यंत फेकी करतील तद्वर मात्र या 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. या 2 धावे नक्की धावफलक मात्र पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 12 कड्यावरती. तिथं आपण पाहिलं गेलं तर पहिलं सत्र असं सुरू झालं अर्थात 3:56 इथे मात्र हे पहिलं सत्र सुरू झालंय आणि आपल्याकडे आपण पाहिलं गेलं 25 मिनिटांचा आपल्याला अवधी दिला गेला आहे. क्षमस्व असेल 20 मिनिटांचा अवधी आपल्याला इथे मात्र दिला गेलाय आणि त्या अवधीमध्ये आपल्याला नक्कीच इथे षटक हाताळायचे आहेत. कारण पाहायला गेलं तर ही स्पर्धा आपल्यासाठी आहे आणि स्पर्धेला नक्कीच थोडं तरी कुठेतरी आपण वेळेचं मान सन्मान आपण इथे मात्र ठेवायचा आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाहीये. चेंडू मात्र शरीरावरती अदळतो. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. इथं पाहिलं गेलं तर गवळवाडी गावातून येत असताना आपल्या गावाला
इथे मात्र रिप्रेझेंट करत असताना प्रतिनिधित्व करत असताना खऱ्या अर्थानं जसं आपण गोलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केले ना, तो सातत्यपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे गोलंदाज निलेश यांच्या माध्यमातून. मात्र आपण पाहायला गेलं तर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आला बायच्या स्वरूपात. मात्र ही धाव येथे मात्र ग्राह्य धरली जाणार आहे. एका धावेने धाव पलक मात्र पुढे सरसावतय, वधारतय. धाव संख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 13 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं तर आई डोंजाई स्पोर्ट्स अंबड या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुंदर फटका जरूर लगावलाय. शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र पुन्हा एकदा सिंगल धाव येथे मात्र येत असताना पाहायला मिळते. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुर्तासरी पाहायला मिळालाय. कारण आपण पाहायला गेलं तर नक्कीच दोन्ही संघ तेवढेच ताकदवान संघ आपल्याला पाहायला मिळालेत. चला मित्रांनो, मी पुन्हा एकदा विनंती करतो सर्व खेळाडूंना, ही खरंच विनंती असेल की आपण आपलं जे एसी रूम आहे तिथे मात्र खेळाडूंनी कुणी थांबायचं नाही आहे. आपल्याकडे नक्कीच इथे खेळाडू कक्ष आपल्या इथे उभारले गेले, सो आपण कुणी आतमध्ये बसायचं नाही आहे. तिथे फक्त VIP गेस्टसाठी नक्कीच आपली आसन व्यवस्था आहे, त्यामुळे कुणी आपण आतमध्ये बसायचं नाही आहे. चला आता जे खेळाडू बसले त्यांना विनंती करतो की आपण आपल्या गेस्ट रूममध्ये आपण बाहेर व्हायचं, प्लीज या. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर रिले पद्धतीने इथे मात्र कॅच पकडला गेलाय. फलंदाज मात्र इथे माघारी परत आहेत. त्या अर्थात सुरेश बने मात्र मैदानाच्या बाहेर आलेत. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. सचिन माने संघाचे कर्णधार, ताळहार, दिशा दर्शक सचिन माने मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र दाखल झालेत. आपण पाहिलं गेलं तर गणेशजी काटकरांच्या माध्यमातून मात्र एक चांगला झेलचा टिपला गेला. आपण मी मगाशी जसं म्हणालो की रिले पद्धतीने इथे मात्र कॅच टिपला गेलाय. एक क्रिकेट म्हटलं की मित्रांनो सांघिक खेळ आलाय आणि सांघिक खेळ म्हटलं की प्रत्येकाचे 100% मैदानाच्या आतमध्ये येणं, योगदान येणं खऱ्या अर्थानं गरजेचं असतं आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. नवीन गोलंदाजी मागून मात्र दाखल झाले. अर्थात आपल्या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे विद्यमान खजिनदार आणि दुर्वा स्पोर्ट्सचे सर्व अनिल पाटील गोलंदाजी मागमध्ये इथे मात्र दाखल झालेत. आपण पाहिलं गेलं तर मॅन फ्रॉम मालझोडे या गावातून येत असताना आपल्या संघाला खऱ्या अर्थानं रिप्रेझेंट करत असताना आज मात्र प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल फुल टॉस, त्याला मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार. या 4 धावेने मात्र खऱ्या अर्थानं धावफलक मात्र पुढे सरसावलंय, वधारलंय. आणि पाहिलं गेलं तर सूरज निकम यांच्या बॅट मधून मात्र हा एक झंझावती सनसणीत खणखणीत प्रत्युत्तर नक्कीच पाहायला मिळाला. कारण 4 धावा धावफलकावरती लागल्यात. चार धावेने आपण पाहिलं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. 18 धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना अंबर्डे संघाची धावसंख्या. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल. वा, भन्नाट चेंडू पाहायला मिळाला. मित्रांनो क्रिकेट म्हणतात ना, इथे मात्र एक तेरी तो एक मेरी हे चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे मात्र उत्तराला पुन्हा एकदा प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. कारण जसा फटका सजवला तसं मात्र कुठेतरी कमबॅक करायचं होतं आणि अनिल पाटील यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये केलाय तो कारनामा मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र दाखवलाय. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल. इथे मात्र फिरून मारलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र चेंडू होतोय फरार सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चला मित्रांनो, एक सूचना आपल्यापर्यंत पोहोचू जातात. सर्व सन्माननीय संघ मालक आणि या लाडके संघ नायक यांना विनंती करतो की यानंतर होणारे सर्व सामने हे मात्र 4 षटकांचे खेळले जातील. कारण पहिल्या फेरीतले सर्व सामने इथे मात्र संपुष्टात आलेत. त्या अनुषंगाने इथे मात्र येणारे प्रत्येक सामना हा खऱ्या अर्थानं 4 षटकांचा खेळवला जाईल याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. जो मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट इथे सामना रंगलाय. अर्थात एका बाजूला आपण पाहायला गेलं तर द ग्रेट मराठा आणि त्यांच्या अगेन्स्ट आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे या संघाच्या दरम्यान ही लढत मात्र आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल. इथे मात्र वेगवान चेंडू जरी पाहायला मिळाला
वेग जरूर होता, मात्र वेगावरती कुठेतरी नियंत्रण पाहायला मिळालं नाहीये. मित्रांनो, आपण जर घाटामध्ये प्रवास करत असाल तर नक्कीच आपल्याला एक फलक वेळोवेळी पाहायला मिळतं की वेगावरती मात्र नियंत्रण ठेवावं लागतं. आणि इथे मात्र वेग अधिक नक्कीच पाहायला मिळाला, मात्र वेगावरती कुठेतरी नियंत्रण भरकटताना पाहायला मिळाले ते गोलंदाज अनिल पाटील. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, आक्रमण केलंय चेंडू मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज सूरज निकम येथे मात्र मैदानाच्या बाहेर. आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या अर्थाचा सीमारेषा लगेच प्रवीण कांबळे यांच्या माध्यमातून एक मात्र चांगला झेलीचा टिपला गेला. एक चांगली कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, मी जेव्हा जेव्हा समालोचन तेव्हा नक्कीच सांगतो की क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाचा पाठीचा कणा म्हटला जातो आणि तो खऱ्या अर्थानं आज कुठेतरी ताट पाहायला मिळालाय. कारण मित्रांनो, संधी सुद्धा मिळत नाही, संधी निर्माण करावी लागते आणि खऱ्या अर्थात अनिल पाटील यांना मात्र ती संधी निर्माण केली आणि प्रवीण यांना मात्र संधीचं सोनं केलंय. पुढचा बॉल पुन्हा दावड्या बॅटने खेळून काढला ऑन साइडला. एक धाव तर नक्की पुन्हा दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र चित्त्याच्या चपलायना आणि इथे मात्र काय घडलंय डायरेक्ट इथं पाहायला मिळालाय. पंच मात्र थांबलेत, विचार करतील आणि या तदनंतर मात्र आपल्याला निर्णय कळवणार आहेत. तत्पर मैदानाच्या आतमध्ये नाट्यमरित्या काय घडलंय, धावांची धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. तब्बल आपण पाहिलं गेलं तर आणि इथे आपण पाहायला गेलं तर तब्बल 4 धावा मात्र धाव फलकावरती लागल्यात. नवीन बॅटर मैदानात दाखल झाले ते अर्थात साहिल आणि आपण पाहतोय साहिल यांच्या बॅटून हा फटका पाहायला मिळाला. इथे आपण 2 धावा गेल्या नक्कीच पाहायला मिळाल्या होत्या. तदन मात्र कुठेतरी फेकी छान पाहायला मिळाली, यष्ट्यांचा वेध घेतला आणि तदमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तो ट्रॅव्हल होत असताना मात्र कुठेतरी अधिकच्या 2 धावा इथून मात्र धाव फलकावरती ऍड केल्या गेल्या. गोलंदाज सज्ज होत आहेत अनिल पाटील. पुढचा बॉल, पुढचा बॉल रिव्हर्स 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 आणि रिव्हर्स अटेम्प्ट झालाय सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल. आणि या 6 धावेने आपण संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धाव फलकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना आई डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबर्डे या संघाची धावसंख्या मात्र आपण धाव फलकावरती पाहतोय. तसेच मित्रांनो पाहिलं गेलं तर 3 वाजून 56 मिनिटांनी खऱ्या अर्थाने सत्र पूर्ण झालं. तर मित्रांनो 14 मिनिटांचा अवधी मात्र इथे पूर्ण झालाय. सो विनंती असेल येणाऱ्या अवधीमध्ये आपल्याला इथून मात्र पुढील षटके इथे आपल्या हाताळायचे आहेत. जाऊ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 3 षटकांचा अंतर पाहायला मिळाला. 18 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय आणि आपण पाहिलं गेलं तर 33 धावा मात्र धाव फलकावरती आल्या. 3 खेळाडू नक्कीच माघारी परत आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर एका बाजूला सूरज, तदनंतर आपण पाहिलं गेलं तर अमोल आणि तदनंतर मात्र सूरज हे मात्र मैदानाच्या बाहेर गेले. त्याला नवीन गोलंदाज मात्र दाखल झाले. अर्थात सांघिक पहिलं, माफ करा सांघिक चौथं आणि खऱ्या अर्थाने वैयक्तिक दुसरं षटक घेऊन प्रवीण मात्र गोलंदाज मात्र दाखल झालेत. पुढचा बॉल येथे मात्र सुंदर खेळून काढलाय. समोर लावण्याचे क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडेसे फंबल जरूर झालेत आणि जिथे मात्र फंबल झाले तिथे मात्र त्याचा फायदा जरूर घेतला गेला. जिथे एक धाव तिथे मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केला गेला. सचिन माने यांच्या बॅटमधून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आज नंतर सचिन माने खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर आजच्या स्पर्धेमध्ये संघाच्या संघनायकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्यावेळी मी त्यांच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांना मी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी त्यांनी नक्कीच सांगितलं आम्हाला होता फलंदाजी करण्याचा नक्कीच मोह इथे आवरत नाही आणि आम्हाला मात्र प्रथम फलंदाजी करायची आहे. आणि ते करत असताना आम्हाला कुठेतरी समोरच्या संघाचा कोण आहे त्याचा विचार न करता आपला नॅचरल खेळ
एक नैसर्गिक खेळ, एक सातत्यपूर्ण खेळ खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि तो इथून मात्र केला जाईल का? सुरुवात तर जरूर झाली, कारण पहिल्या चेंडूत पहिल्या गेलं 2 धावा जरूर आणल्यात ते सचिन माने यांना. पुढचा बॉल सुरेख चेंडू नक्की पाहायला मिळाला होता. फलंदाज स्वतः बीट झाले, त्यानंतर पाहिलं गेलं तर एसटी रशेस होता इथं बीट होताना पाहायला मिळाले. एक धाव तर नक्कीच पूर्ण होताना पाहायला मिळते. एका धावेने स्ट्राईक मध्ये थोडासा बदल जरूर झालाय. आपण पाहिलं गेलं तर अजून या जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले होते त्यांच्या आपण पाहिलं तर नवीन फलंदाज ज्याच्या बॅटमधून 4 धावा आल्या असे साहिल आपल्याला पाहायला मिळतात. एक युवा खेळाडू आपण पाहतोय. खऱ्या आपण पाहिलं तर शाहूवाडी तालुका ग्रामीण असोसिएशनचं हे भविष्य आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपलं नशीब आजवताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल ऑफ केलाय, चेंडू हवेमध्ये आक्रमण जरूर पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर 6 धावा, षटकार. मित्रांनो, मी का म्हणालो आपल्या असोसिएशनचं भविष्य, कारण आपल्या असोसिएशनचं भविष्य उज्ज्वल आहे आणि ते खऱ्या अर्थानं त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. त्या अर्थात साहिल यांच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच अर्थात अद्विक 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट प्राची 11. दोन्ही कॅप्टनना विनंती करतो की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. पुढचा बॉल वेगवान पाहायला मिळाला. इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय? नाही नाही नाही, इथे मात्र जोखीम घेतली जात नाहीये. जोखीम घेतली होती ती मात्र फलंदाजानं, मात्र एसटी रक्षकानं कोणती जोखीम घेतली जात नाहीये. फलंदाज सुखरूप होत आहेत त्या सचिन माने यांना आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच अद्विक 11 संघाचा संघनायक आणि प्राची 11 संघाचा संघनायक. आपण त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्स, माफ कर, आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण दाखल व्हायचंय. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटने बॉलचा संपर्क येत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ते अर्थात प्रवीण याच्या माध्यमातून. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजून या बॉलच्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धावसंख्येचा विजय धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचते ते अर्थात 42 आकड्यावरती 42. पुढचा बॉल आता मात्र थोडस कवायत करायला भाग पाडले पंचांना, कारण अवंत स्वरूपाची मात्र इथून धाव आली आहे. नेक्स्ट बॉल इथे मात्र नट्टा स्टाईल पद्धतीने फटका देखील खेळून काढलाय. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहेत वेगाने. आपण पाहिलं तर सुरेश पाटील चेंडू पर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तद्वर मात्र या 2 धावा जरूर पूर्ण केल्या गेल्यात. तिथून पाहिलं गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सीमारेषा लगेच आपल्याला पाहायला मिळालं ते सुरेश पाटील यांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र 2 धावा काय वाचू शकणार नाहीत. या 2 धावेने मात्र धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरसावतंय, वधारतंय. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते त्या अर्थात 45 आकड्यावरती मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. चला चला मी थोडस फास्ट घ्या, विनंती असेल आपल्याला. नवीन गोलंदाज मागे मात्र दाखल झाले तर प्रकाश कारंडे यांना आपण पाहतोय. आपण पाहिलं तर कोपर्डे संघाला बिलॉंग करत असताना एक खेळाडू मात्र आज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आत दाखल झालेत. कोपर्डे गावाला नक्कीच रिप्रेझेंटेटिव्ह करत असे प्रकाश कारंडे. आता मात्र गोलंदाज मागे दाखल झालेत. तर स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय सचिन माने यांना. पहिला बॉल होती. इथे मात्र काय घडलंय, तर इथे मात्र दिवसा ढवळ्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला की लेग बाय स्वरूपाची धाव इथे मात्र ग्राह्य धरली गेली. 46 धावा फलकावरती लागल्यात. चला जावा मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र 2 धावा जरूर आल्यात. या 2 धावेने आपल्याला पुन्हा एकदा धाव फलकावर इथे बदल होताना पाहायला मिळतोय. धावासंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 48 आकड्यावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळाला.
पाहिलं तर ऑन साइड नक्कीच खेळून काढलाय तिचा क्षेत्ररक्षक काय फंबल जोडे झालेत. खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये रंगताय आणि आपण पाहिलं गेलं तर बघता बघता 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा इथे मात्र घेतल्यात. लेग बाय स्वरूपाच्या धावा आहेत. आपण पाहिलं पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला की या मात्र लेग बाय धावा इथे मात्र ग्राह्य झाल्या असतील आणि या 3 धावेनं खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना आई डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबाडे संघाचं अर्धशतक मात्र पूर्ण झाला. 51 धावा धाव फलकावरती मात्र लागल्यात. पुढचा बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळाला. बॅटने बॉल संपर्क येत नाही. डॉट बॉल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. चला मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. अर्थात एका बाजूला अद्विक 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्राची 11 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण दाखल व्हायचे. तिथे नाणेफेक इथे केले जाईल आणि तिथे आवाज जोडला जाईल. अर्थात आमचे साथी समालोचक मे शैलेश सरांचा आवाज आपण इथे ऐकणार आहोत. पुन्हा एकदा पाहिलं तर एक बाय स्वरूपात धाव मात्र इथे आली आहे. पुन्हा एकदा सिंगल धाव एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावतंय वधारतंय. 52 धावा धाव फलकावरती लागल्यात. षटकातील आता मात्र शेवटचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहायला गेले तर खराब शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळाला आणि इथे मात्र फलंदाज मात्र बाद होत आहेत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या मात्र तटस्थ होताना पाहायला मिळते. ती अर्थात 52 आकड्यावरती आणि 53 धावांचं आव्हान ठेवलंय. या आव्हानाला कसं पाठलाग केला जाईल कसं प्रत्युत्तर आपण येथे देणार आहेत ते नक्की दुसऱ्याच आपण ऐकणार आहोत. तुर्तास आवाज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आवाज जोडला गेलाय अर्थात आमचे साथी समालोचक शैलेशजी जाधव सरांचा. थँक्यू सो मच. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये खऱ्या अर्थाने सिद्धेश गायकवाड यांना ऐकलं आणि आता मात्र प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूया. या बाजूला पहा कॅमेरामॅन कॅमेरा या बाजूला आहे. या सुभाषदा कारंडे यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला टीम आहे. टीम आपल्याला पाहायला मिळाले अद्विक 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट प्राची 11. संघाचा संघनायक टॉस कोण घेणार आहे? येस टीम आपल्याला पाहायला मिळाले अद्विक 11 हा टॉस घेईल. हेड आणि टेल असा कॉल देतोय आपण. स्विन द कॉइन हेड असा कॉल येतोय आणि हेड संघनायक. फार महत्वाचा होता टॉस. या अगोदरची मॅच जिंकलात की पराभूत आहात आणि या मॅच मध्ये आता काय निर्णय असेल? पहिली मॅच आम्ही पराभूत झालो आहे. पहिल्या मॅचला टॉस हारले होते. पहिली मॅच आहे ग्राउंडचा अंदाज नव्हता कसं खेळायचं आहे. आता थोडा अंदाज आलेला आहे तर या मॅचला आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत आहे. मैदानाच्या आतमध्ये ग्राउंडचा अंदाज आला नव्हता मात्र टीमचं बॉन्डिंग बनलंय का? कशी स्ट्रॅटर्जी आहे? काही चेंजेस आहेत या टीममध्ये? टीममध्ये आता 2 चेंजेस आहेत. 2 प्लेअर आता आम्ही खेळवणार आहेत. एक प्लेअर पहिल्या मॅचला आला नव्हता त्याला आता इन करणार आहे आणि पहिल्या टीम बॉन्डिंग म्हणजे बॉन्डिंग आहे पण सगळे खेळाडू वेगवेगळ्या संघामधले आहेत. तर आता आम्हाला समजलं कोण कसा खेळणार आहे. 4 ओव्हरची मॅच असेल याची देखील दखल घ्या. 4 ओव्हरमध्ये समोरचा तगडा संघ आहे. किती धावांवरती रोखाल? 4 ओव्हरमध्ये आम्ही 35च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू तर आम्हाला चेस जरा इझी जाईल. 4 ओव्हरच्या षटकामध्ये 1 पॉवर प्लेचा आहे. खूप खूप धन्यवाद. आणि एक प्रश्न तुम्हाला विचारायचा राहिला, संघ मालक कसे आहेत? संघ मालक तर कूल आहेत. आमच्या गावचेच आहेत पण खूप शांत आहेत मस्त आहे. त्यांचा फुल सपोर्ट आहे. तुम्हाला तुमचा नॅचरल गेम खेळा एवढंच त्यांचं म्हणणं आहे बस. ऑल द बेस्ट तुम्हालाही. थँक्यू सो मच. भगवान या आयकॉनिक खेळाडू म्हणून तुम्हाला अनेक वेळा आम्ही पाहिलं आहे मात्र आता खऱ्या अर्थाने एकंदरीत मजा येते ही स्पर्धा खेळत असताना. आणि चर्चा केली ना आतापर्यंत किती मॅच जिंकलास किती मॅच हारलायस? 3 वर्षाली टुर्नामेंट मी खेळतोय. खूप मजा येते. आता एक मॅच आमची झाली आम्ही जिंकलोय. थोडा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. ते बोललेत 35 धावापर्यंत आम्ही 45+ मारण्याचा प्रयत्न करू. 4 ओव्हरची मॅच आहे आणि एकंदरीत आता टीममध्ये काही चेंजेस आहेत का? टीमचं बॉन्डिंग कसं आहे? आता वेगवेगळ्या गावातील खेळाडू एकत्र घेतलेत. टीम बनवण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. संघ मालकाने निवड प्रक्रिया सुंदर रंगवली आहे मात्र आता टीममध्ये 11मध्ये संधी कोणाला मिळेल? कोणी बदल आहे का? हो 2 प्लेयर बदल करायचे आहेत. 2 प्लेयर बदलणार आहात आणि एकंदरीत संघ मालक कसे आहेत त्यांच्याबद्दल 2 शब्द. संघ मालक आमच्या घरचेच आहेत. गेले 3 वर्ष ते टीम घेत आहेत. त्यांना यश नाही आले. ह्या वर्षी आम्ही प्रयत्न करू. ऑल द बेस्ट तुम्हाला या स्पर्धेसाठी. दोघांनी संघनायकांनी आपण शेक हँड करूया आणि तदनंतर मात्र जाऊया या सेकंड इनिंगच्या थराराकडे. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा.
थँक्यू सो मच. या अगोदर तुम्ही ज्यांचा आवाज ऐकला सिद्धेश गायकवाड यांना आपण शुभेच्छा देऊया आणि तदनंतर मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन मॅच मध्ये आपण जातोय. दोन टीम्स एकामेकाविरुद्ध लढतायत. एका बाजूला टीम द ग्रेट मराठा आणि त्यांच्या अगेन्स्ट आई डोंजाई स्पोर्ट्स या टीमकडे आपल्या नजरा वळवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक कोण हाताळेल या गोष्टीकडे नजरा वेधल्या गेल्यात. तर नाव आहे साहिल आलेत आणि त्यांच्या अगेन्स्ट स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहेत प्रशांत आणि गणेश ही जोडी. पहिलाच बॉल बॅटची टॉप एज फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो आहे. पहा इथे कोणतीही धाव मिळणार जाणार नाहीये आणि पहिली रन महत्वाची आहे. 4:21 पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकण्यामध्ये यश मिळालंय आणि अध्यक्ष महोदय यांच्याकडे नजरा वळवल्यात. असं म्हटलं आता ना की मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक पाऊल हे महत्वाचं आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की धमन्यात धमनी एक आहे, अंगात रक्त लाल आहे, जमिनीवरती पाय आहे, पायामध्ये चाल आहे, चालीमध्ये संघर्ष आहे आणि संघर्षाचा हा प्रवास आहे. हा प्रवास तुम्ही सुरू केलात. पुढचा बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. येस इट्स अ व्हाईट बॉल. हा कॉल आलाय एक्स्ट्रा रनने. इथे ऑन द मार्क झालाय. श्री गणेशा झालाय. वाटेवरचा प्रवास सुरू झालाय. एक धाव इथे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अंकित केली गेली. हो यावेळी मात्र ड्राईव्ह केला. कव्वस मध्ये डीप मध्ये प्रोडक्शन आहे. सिपखव मधून दूरवरून क्षेत्ररक्षक येतील, कॅरी करतील, थ्रो करतील. दरम्यान मात्र घेतल्या गेल्या त्या 2 धावा. या 2 धाव्याने स्कोर कार्ड वाढलाय आणि तो जाऊन पोहोचलाय सरळ 3 या आकड्यावरती. प्रशांत आणि गणेशला अजूनपर्यंत फलंदाजीसाठी स्ट्राईक मिळाली नाहीये. प्रशांत आक्रमक होत आहेत. हो यावेळी उडवला. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त प्रहार करत असताना खौ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक मॅग्निफिसंट ह्यूज आणि ग्रेट चौकार. 4 रन्स. 4 धावेने धावसंख्या वाढली आहे. आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं आहे. धावफलकावरती 52 धावा तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये बनवल्यात आणि त्याचा पाठलाग करत असताना 53चा पाठलाग करायचा आहे. आता मात्र फलंदाजीसाठी आलेली टीम द ग्रेट मराठा या टीमकडे नजरा वळवल्यात आणि तदनंतर मात्र अतिशय जबरदस्त सुईमधून धागा विनावाना अशा पद्धतीचा हा फटका खेळलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला सरळ सीमारेषे पार मिळतील धावाच्या चौकार. लगातारचे 2 बॉल 2 चौकार एक आकर्षक प्रहार मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज प्रशांत यांनी या ठिकाणी केला गेला आणि चर्चा केली गेली. प्रशांत विनोद पाटील आता मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. मात्र तिसरा बॉल. हो यावेळी मात्र लाईन थोडीशी भरकटली आहे. यस इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पहा ज्यावेळी तुमच्यावरती अटॅक होतो ना त्याच वेळी दशा आणि दिशा भरकटली जाते. सातत्याने चर्चा राहिली आहे. धावफलकाकडे नजरा वळवल्यात. 12 वाजल्यात. पहा आपण चर्चा केली ना 12 हे कधी वाजतात याबद्दल चर्चा होईल. मात्र मैदानाच्या आतमध्ये हो इनसाइड आउट. ओव्हर दी कव्हर स्वीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक मॅग्निफिसंट ह्यूज बेमिसाल षटकार. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. त्याने सांगितलंय अरे तुम जलन बेमिसाल रखना हम जलवे बरकरार रखेंगे. हा जलवा पहा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज प्रशांत जबरदस्त बॅटिंग. वाह भाई वाह क्या कहने. द ग्रेट मराठा ओनर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. हो यावेळी फ्लिक केला. बॉर्डरमॅनचा वापर केला. फ्लिक ऑफ द रिक्स. बॉल सरळ सीमारेषे पार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक मॅग्निफिसंट चौकार. 4 रन्स. 22 धावा धावफलकावरती आहेत. द ग्रेट मराठा या संघाचे संघ मालक यांनी आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवली आहे. सलग ते 3 बॉल 3 चौकार 500 रुपये. सलग ते 3 चेंडू 3 षटकार 500 रुपये. आणि येस या सगळ्या बाबींची चर्चा केली आहे. द ग्रेट मराठा या टीमचे येस इथे काही खेळाडू आहेत त्यांनी आमच्यावरती प्रश्न विचारले की हा कॉल तुम्हाला कोणी दिलाय. तर येस आम्ही ह्या इन्फॉर्मेशनही त्यांच्यापर्यंत देतोय. संघ मालक आहेत. आम्ही जर पाहिलं तर खोत साहेब आहेत
आणि त्यांच्याकडे आम्ही नजरा वळवल्या गेल्यात. येस, चर्चा होईल. दीपक खोत असं नाव आमच्या समोर आलंय. येस, गोलंदाज पुन्हा निघालेत. हो, यावेळी हलक्या हाताने टेक्निकल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टेम्परामेंट दाखवलाय या खेळाडूने. यस इट इज गणेश मैदानाच्या आतमध्ये. म्हणूनच म्हटलं आता ना, कर्तृत्वाच्या आणि प्रज्ञेच्या नायकाला नमन असेल. विनायकाला नमन करावं लागेल. स्टार्टरची दाखवली आहे, सिंगल काढली आहे आणि आपलं माइंड दाखवलंय. प्रेझेन्स ऑफ माइंड हेच पाहायला मिळालंय. जो प्रशांत आहे ना, तो अटॅक करतोय, त्याला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न आहे आणि या सगळ्या बाबीकडे नजरा वेधल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय. ओ, याही वेळी ओव्हर दी कव्हर्स डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो अडवण्यात. हो हो, कमालीचे एफर्ट्स, समर्पण दाखवलंय. म्हणूनच म्हटलं होतं ना रे, जलना जलाना तो ये तो फिजूल की बात है. आप आपके काम में व्यस्त रहो, हम अपना उसूल में व्यस्त आहेत. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त उसूल दाखवलाय, पोटेन्शियल दाखवलाय आणि इथे समर्पण दिलंय. वा भाई वा, क्या कहने. चर्चा राहिली आहे. धावसंख्येकडे नजरा वळल्यात. 25 धावा. हो, यावेळी यॉर्कर लेन ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल. ट्रोकशर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. लेंथ गोलंदाजी केली जाते. पहा, जिथे गोलंदाज आहे ना, आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करतो आणि यॉर्कर लेंथ ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये लगवण्याचा प्रयत्न राहिलाय. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय ना, नाव आहे सचिन. पुढचा बॉल. यावेळी मात्र जोरकस प्रहार आहे. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. येथील एक धाव घेतली आहे. स्ट्राईक एंड वरती आले ते गणेश. धावसंख्या 26 धावा. पुढचा बॉल. हो, याही वेळी पहा हलक्या हाताने स्टेअर केलाय. मी म्हणेन ना, खऱ्या अर्थाने कोणताही फुटवर्क नव्हता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा आणि दरम्यान फक्त हलक्या हाताने डिफेन्स केलाय. सिंगल घेतली आहे आणि स्ट्राईक वरती आणले ते प्रशांतला. एक स्ट्रॅटर्जी आहे मैदानाच्या आतमध्ये, ही रणनीती आहे. रणनीती मैदानाच्या आतमध्ये तुम्ही ज्या वेळी क्रिकेटच्या मैदानामध्ये उतराल ना, क्रिकेटमध्ये तुम्हाला रणनीती बनवावी लागते, राजनीतीमध्ये तुम्हाला रणनीती बनवावी लागते, आयुष्य जगताना रणनीती बनवावी लागते. ही रणनीती महत्वाची आहे. डिसिप्लिन करावं लागेल तुम्हाला आणि अनुभव घ्यावा लागेल. येस, गोलंदाज पुन्हा निघालाय सचिन. ओहो, याही वेळी जबरदस्त. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे. मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूकडे नजरा वळवल्यात. आता रील्सही बनेल. म्हणूनच म्हटलं होतं ना रे, धाव पर लगा है सब कुछ, हम रुक नहीं सकते, हम टूट नहीं सकते, हम झुक तो बिलकुल ही नहीं सकते. आणि काय कॅच घेतलाय. वाह भाई वाह, जबरदस्त कॅच. हाय व्होल्टेज मुकाबला आणि या मॅच मध्ये आता कहाणी में ट्विस्ट. संदीप साहेब, म्हणूनच म्हटलं आता ना की जीप चर्चा होईल. मसाला मत मिलाओ शक्कर में, मसाला मत मिलाओ शक्कर में, बहुत बड़े दिन बाद मिले हो, अब आ जाओ टक्कर में. आलेत आता एकमेकाच्या विरुद्धात. रणनीती राहिली आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की जीप फट जाएगी, मसाला मत मिलाओ शक्कर में. अरे बड़े दिनों बाद मिले हो, अब आ जाओ टक्कर में. आता एकामेकाला टक्कर मैदानाच्या आतमध्ये दिली जाणार आहे. बस्ट बसच बसत आहे. खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग ग्रामीणचं हे थरार आहे. आणि पहा, जिथे आता धावफलकाकडे नजरा वळवल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 7 27. न्यू बॅटर आले आहेत. नाव आहे प्रकाश. प्रवास कालही चालू होता, आजही चालू आहे. यावेळी पहा, बॅकफीडवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बीट केलंय, डॉट बॉल आलाय. जसं पहिला विकेट मिळाला ना, मैदानाच्या आतमध्ये सूत्र बदललेत, रणनीती बदलली आहे. कार्यक्षमतेवरती आता प्रश्नचिन्ह उभे होत आहेत आणि डॉट बॉलही आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला सूरज. सूरज या नावाची चर्चा होईल मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी बॅकफूट वरती गेलेत. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, कॅरी करतील का नाही. इथे ड्रॉप झाली आहे ती झेल. आणि आता स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय प्रकाश येथील. गणेश यांनी फक्त अँकरिंग भूमिका, अँकर रोल इथे ते प्ले करतायत आणि चिक्की सिंगल काढून समोरच्या स्ट्रायकर बॅटरला मात्र अटॅक करण्यासाठी ते स्ट्राईक देत आहेत. ही एक चांगली रणनीती आहे. आणि पहा, आता मात्र प्रकाश आलेत. प्रकाश या नावाची चर्चा राहिली. दोन्ही बाजूला प्रकाश आहे, एका बाजूला सूरज आहे, दुसऱ्या बाजूला प्रकाश आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की चर्चा होईल. पहा, म्हणूनच म्हटलं आता की बॉल नंतर आपण चर्चा करूया.
येस, चला थोडस सूरज वेग घ्या. ओ यावेळी फटका बसला. मिस टाइम आहे, दूरवर क्षेत्ररक्षक आहे नो मॅच लँड मध्ये. बॉल मात्र सरळ सीमारेषे पार. मिळतील धावाचार, चौकार, फोर रन्स. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये आलेत. म्हणूनच म्हटलं आता ना की सोने को जितनी धार लगे वो उतना ही चमकता है. अरे सोने को जितनी धार लगे वो उतना ही चमकता है. लोहा जितना तपता है वो उतना ही प्रखर निकलता है. अगर सूरज जैसा बनना है ना तो सूरज जैसा जलना होगा. मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला तसं लढावं लागेल, जळावं लागेल. जो स्वतःमध्ये जळतो आणि इतरांना आनंदी करतो ना तो खऱ्या अर्थाने सूरज. आणि सूरज नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. म्हणूनच म्हटलं आता ना की नशिबाचे दारही उघडेल, फक्त ती उघडण्याची तुझ्याकडे धमक असावी, धमक असणे गरजेचं आहे. मात्र यावेळी हो बॅटची टॉपेज लागली आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होतीये. तदनंतर मात्र डीप थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल झालाय, पाठमोहरा केला जातोय, चेस लागली आहे. 2 तर घेतल्यात आणि आता तिसरीसाठी प्रयत्न आहेत का, तर धावा इथे अंकित केल्यात त्या 3 आणि या 3 धावेने धावसंख्या बहरली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 35. मगाशी मी उल्लेख केला होता 12 हा आकडा, 12 या आकड्याबद्दल नक्कीच एका 35 समीकरण आहे. यस, अजूनही 18 धावांची गरज आहे. हो यावेळी ऑन साईडला खेळला, दूरवर क्षेत्ररक्षक आहेत, येतील डीप मध्ये मिड विकेटला. 1 धाव घेण्यामध्ये यश मिळवलंय आणि धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 36. पहा आयुष्यामध्ये कोणाचे केव्हा 12 वाजता चर्चा होईल. आतापर्यंत बॉलचा खेळ संपलेला या ओव्हरमध्ये 5 म्हणजे 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 बॉल्स आतून इथून पुढे येणार आहेत आणि बनवायचे आहेत 17. हो यावेळी फटका जोरकस आहे आणि बॉल मात्र सरळ सीमारेषे पार. आणखी एक जबरदस्त बेबुंद होणारा हा चौकार, 4 रन्स. सन्माननीय आबासाहेब म्हटलं तर आम्हाला खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण होते. मात्र आबासाहेब म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहिलंय ते भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय विजयजी पाटील यांच्या नावाची चर्चा राहिली, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला टी शर्ट्स दिले गेलेत. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमकडे नजरा वळवल्यात, त्यांच्या माध्यमातून कॅप, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या माध्यमातून मिळवल्या जातील. अध्यक्षांचा तोही प्रयत्न आहे. मात्र आता मॅच फसली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे 13. आपण चर्चा केली होती ना 12 या आकड्याबद्दल. 12 हा आकडा बऱ्याच वेळा काय सांगून जातो. पहा घड्याळामध्ये 3 काटे एकत्र आल्यानंतर 12 वाजतात. आयुष्यामध्ये जर तुम्हाला कोणाचे 12 वाजवायचे असतील तर तुम्हाला एकत्र यावं लागेल. आता कोण कोणाचे कसे 12 वाजवेल हे पाहावं लागेल, कारण की येणारे बॉल शिल्लक आहेत 12, बनवायचे आहेत 13. 12 बॉल 13चं इक्वेशन. चला अधिकचा वेळ घेऊ नका, थोडीशी घाई करा, कारण की चुका होणार आणि चुका झाल्यानंतर मात्र अनुभव मिळतो. अनुभवातून शिकलेला माणूस नेहमी योग्य दिशेने जातो. आयुष्याचा हा धडा आहे आणि इथून पुढे हा धडा गिरवावा लागेल. आणि गोलंदाज पुन्हा एकदा निघालेला आहे. हो यावेळी ऑन साईडला जबरदस्त फॉलोइंग स्लिप, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतील. दरम्यान मात्र घेतल्या गेल्या त्या 2 धावा. येणारे बॉल शिल्लक आहेत 11 आणि बनवायचे आहेत 11. आता समीकरण सोपं झालंय. दोन्ही टीमला 50-50 चान्स आहे. जे कुठेतरी अवघड होतं ना ते सोपं झालंय. मैदानाच्या आतमध्ये पहा, म्हणूनच म्हटलं तर शर्टाचं पहिलं बटन जर चुकीचं लागलं तर त्यानंतर मात्र सर्वच बटन चुकीची लागतात. म्हणून पहिलं बटन योग्य लागणं महत्वाचं आहे. हो यावेळी ऑन साईडला खेळ आहे. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकाच एंडला 2 फलंदाज जाण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. प्रकाश नॉन स्ट्राईक एंड वरती होतील रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅक टू द पवेलियन. बॅट प्रकाश. येणारे बॉल शिल्लक आहेत 10 आणि बनवायचे आहे 11. 10 बॉल 11ची मॅच जितकी सोपी वाटते ना तितकी ती नाही आहे. पहा ज्यावेळी लो स्कोरिंग मॅच येते आणि क्रिटिकल सिच्युएशन मध्ये मॅच येते ना त्यावेळी मात्र विकेट जाणं कुठेतरी संघाच्या माथ्यावरती अडचण निर्माण होते. मात्र हा बॉल हो यावेळी उडवला.
इनसाइड आउट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील प्रेक्षक. बॉल जाईल का सीमा पार? नाही, अडवण्यामध्ये यश. एफर्ट्स दिले गेलेत. म्हणूनच म्हटलं आता अरे तेरे गिरने में तू हार नहीं, अरे तेरे गिरने में तेरी हार नहीं, तू आदमी है अवतार नहीं. गिर, उठ, चल, फिर से लड़, क्योंकि जीत संक्षिप्त में नहीं. मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्णय येतोय. इट्स थ्रो बॉल. येस, थ्रो बॉलर साठी मात्र आपण पंचांकडे नजरा वळवल्या गेल्यात. जय पवार सर आणि त्यांची टीम आता मात्र इन ॲक्शन मध्ये येतील. अनेक खेळाडूंना, अनेक गोलंदाजांना संदीपजी चाळके साहेब खऱ्या अर्थाने ज्यांच्या पॅनलने धडकी भरवल्या ना, ते जय पवार पॅनल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. थोडासा आक्षेप वाटला, लगेचच पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. चला आता दूध का दूध, पाणी का पाणी. राजहंसाची कामगिरी जय पवार सर, चकोर कामगिरी करावी लागेल. येस, मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय याची चाचपणी केली जाईल. तदनंतर या खेळाडूच्या गोलंदाजीवरती आक्षेप घेतला गेलाय. आणि आता मात्र काय घडलंय, पंचांचा निर्णय तो फार महत्वाचा आहे. पहा, गोलंदाजीची ऍक्शन पुढून पाहिली जाईल, मागून पाहिली जाईल, आडव्या बाजूने पाहिली जाईल आणि तदनंतर मात्र त्याच्यावरती निर्णय येणार आहे. म्हणजे कुठेही काही क्वेरीज आम्हाला नको आहे. UTC लाईव्हच्या माध्यमातून अतिशय क्लीन आणि क्लिअर दाखवण्याचा प्रयत्न हा सातत्याने केला गेलाय. येस, इट्स थ्रो बॉल. येस, इथे नो बॉल दिला जाईल आणि गोलंदाजाला दंडित केलं जाईल. इथून पुढे या स्पर्धेमध्ये हा गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाही याची दखल घ्या. नाव आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचं साहिल. हा गोलंदाज आता इथून पुढे गोलंदाजी करू शकत नाही याची दखल घ्या. आणि आमच्या कमिटीलाही आम्ही विनंती करेन की या खेळाडूचं नाव आपण आपल्या डायरीमध्ये लिहून घ्या. स्कोर कार्डकडे जाऊया आपण. 2 रन प्लस नोची 1 प्लस पॅनल्टी, 3 पॅनल्टीच्या 5 धावा. फायपर इथे आपण अंकित करणार आहोत. येस, 47 धावा धावफलकावरती आहेत. पहा, दुष्काळ आहे आणि दुष्काळामध्ये उसना शेजारी. धावांची अगोदरच थोडीशी टेन्शन आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा गोलंदाजांवरती आक्षेप येतो. थ्रो गोलंदाज येतात आणि खऱ्या अर्थाने चक्क गोलंदाज म्हटलं ना तर तुमच्या खेळीवरती आक्षेप घेतला गेलाय. आता समीकरण सोपं झालंय. 53चा पाठलाग करायचा आहे, 6 धावा बनवायच्या आहेत. येणारे बॉल आता शिल्लक आहेत या मॅच मध्ये अजूनही 11 बॉल. येस, 10 बॉलच्या पाठीमागे 6 धावांची गरज आहे. हा लेखाजोखा आमच्या समोर आलाय आणि येणारा बॉल फ्री हिट आहे. पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय. हो, त्याच्यावरती चढवलाय प्रहार. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, कॅच कॅरी करेल, थ्रो करेल. 1 धाव अंकित केली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि बनवायच्या आहेत तुम्हाला 5. आता फक्त औपचारिकता. मैदानाच्या आतमध्ये एखादी मॅच अशा क्रुशल क्षणी ज्यावेळी गोलंदाज दडपण टाकतात, आता संघ मालकालाही प्रश्नचिन्ह उभा राहिला असेल. कोणत्या खेळाडूला घ्यावं आणि कोणत्या खेळाडूला नाही, हाही एक प्रश्न आहे. येस, आयोजन कमिटी या ठिकाणी येईल आता. या अगोदर ओव्हर टाकले का यांनी, हाही असा आक्षेप घेतला गेलाय. येस,
पहा क्रिकेटमध्ये आहे ना, तुम्हाला ओव्हर्सच्या लिमिट दिलेल्या आहे. त्या ओव्हरच्या लिमिट्सवरती तुम्ही येस डेड बॉल आहे, फ्री हिट ऑन आहे. येस, चला पंचांनी सक्षम निर्णय घेतलाय. चला आपण खेळाला पुढे घेऊन जाऊया. खेळ भावना महत्वाची आहे. पंचांचा निर्णय पहा. मध्यंतरी हरीश मांड्या सर आहेत ना, त्यांचा एक इंटरव्ह्यू फार व्हायरल झाला की पंचांची भूमिका ही फार महत्वाची असते. अख्ख्या महाराष्ट्राची नजर ही त्या पंचांवरती असते. क्राऊडचा आवाज असतो आणि त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय हा पंचांना घ्यायचा असतो आणि तो पंचांनी घेतलाय. सॅल्यूट आहे सर तुम्हाला. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पुन्हा एकदा गोलंदाज निघाले आहेत. न्यू बॉल, फ्री टॉन आहे. हो, यावेळी बॅकफूट वरती गेले, पंच केला सिपखवो मध्ये, डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये. बॉल मात्र सरळ सीमा रेषे पार, चौकार, 4 रन्स. पहा आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता. आता 2 धावांची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 9. म्हणूनच म्हटलं आता ना की एकदा जिंकण्यासाठी 100 वेळा हरावं लागेल. एकदा जिंकण्यासाठी 100 वेळा हरावं लागेल. मात्र 101 वेळी आणि तो विजय मिळवायचा असेल ना, तर परिश्रम हे एकमेव मार्ग आहे, तो करावा लागेल. पहा कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलतात. यावेळी मात्र ऑन साइडला खेळलाय, दूरवर क्षेत्ररक्षक आहे, नो मास लँड मध्ये. हो, तिथे 1 धाव घेतली आणि पाहता पाहता विजयाची ही हमी घेतली आहे. 2 धावा कंप्लीट करत असताना विजयी ठरते टीम द ग्रेट मराठा. टीम विन द मॅच. वेल डन टीम द ग्रेट मराठा. चला आम्ही अनाउन्समेंट केलंय या मॅच मध्ये. विनंती करू की ज्या ज्या खेळाडूंना तुम्ही पारितोषिकं लावली होती, आम्ही अनाउन्समेंट केलंय आणि त्याचं पारितोषिक त्या खेळाडूपर्यंत पोहोचवावं. दीपक खोत यांच्यापर्यंत ही आमची विनंती आहे. याच ठिकाणी आम्ही अनाउन्समेंट केलं होतं आणि खेळाडूंनी ज्या पद्धतीने अटॅक केला, धावा बनवल्यात, त्यांच्यावरती तुमच्या माध्यमातून बक्षिसांची थाप मिळेल, यामध्ये दुमत नाही आहे. दीपक खोत म्हटलं ना तर मित्रांनो, अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खेळाडूंवरती विशेष प्रेम असलेलं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून या खेळाडूंना पारितोषिकं दिली जातील.